माझे नाव कविता आहे. मी माझ्या मामा-मामीसोबत गावात राहत होते, कारण माझे आई-वडील या जगात नव्हते. मी लहान असतानाच माझे आई-वडील वारले. माझ्या आजीचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्या आई-वडिलांच्या निधनानंतर ती मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. पण नंतर एके दिवशी माझी आजीही हे जग सोडून गेली आणि मग माझ्या आयुष्यातील वाईट दिवस सुरू झाले. कारण आजीचे माझ्यावर प्रेम होते. मामीने ते केले नाही. मामी मला त्यांच्या घरात ओझे मानत होत्या. माझ्या आजीच्या मृत्यूनंतर माझ्या मामीनी मला घरातील सर्व कामे करायला लावली. त्यावेळी मी 13 वर्षांची होते. नानी हयात असताना तिने आपल्या नंदेच्या मुलीला सासूसमोर कोणतेही काम करायला लावले नाही. आता या घरात त्यांना कोणीही अडवणार नाही हे निमित्त त्यांना सापडलं होतं. म्हणूनच त्यांनी मला घरची मोलकरीण म्हणून ठेवलं होतं. मामा काहीसे ठीक होते, पण ते नेहमी त्यांच्या पत्नीचे पालन करायचे. आधी त्याला आईची भीती वाटत होती, पण आता त्याला त्याच्या बायकोची भीती वाटत होती. मामीला प्रत्येकी 3 मुलगे होते. मी हळूहळू तरुण होत चालले होते आणि त्यांची तिन्ही मुले माझ्यापेक्षा लहान होती. मामी तिच्या तिन्ही मुलांची सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची. या घरात कोणाला काही काम असले तरी ते मीच करायचे. होय, ते लोक माझ्यावर इतके दयाळू होते की ते मला त्यांच्या मुलांसह शाळेत पाठवायचे. मामी मला खूप छळायची. तिने मला अभ्यासाची फारशी संधीही दिली नाही. ती मला घरची सगळी कामं करायला लावायची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून इतकं घाबरवायची की मला तिचं बोलणं सहन होत नसे. तिच्या बोलण्याने मी कंटाळले होते. मला काय करावं काही सुचत नव्हतं. मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण यायची आणि मला माझ्या आजीचीही खूप आठवण यायची, कारण ती जिवंत असताना सर्व काही व्यवस्थित चालले होते. माझ्या आजीने मला माझ्या आईवडिलांची उणीव भासू दिली नाही. पण जेव्हापासून माझी आजी हे जग सोडून गेली तेव्हापासून मी खूप दुःखी झाले होते. मी पूर्णपणे एकटी होते. मला समजावून सांगणारे कोणी नव्हते. माझ्या बाजूने बोलणारे कोणी नव्हते. मामी माझ्यासोबत जे वाटेल ते करायची. ती माझ्यावर हात उगारायची, मला शिव्या द्यायची, घरची सगळी कामं करायला लावायची, कपडे धुवायला सांगायची आणि तरीही खायला द्यायची नाही. एके दिवशी मी वैतागून माझ्या मामाचे घर सोडून घराबाहेर पडले, कारण हे सर्व सहन करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. गेली 3 वर्षे मी त्यांचे सर्व कृत्य सहन करत होते. मामा मामीला काही बोलले नाहीत आणि मामी नेहमी नवऱ्याला ताब्यात ठेवत असे. ती तिच्या मुलांना ताजे अन्न खायला घालायची, तर रात्री उरलेले शिळे अन्न माझ्यासाठी काढून ठेवायचे. कधीकधी पाण्यासोबत कोरडी पोळी खायचे. त्यामुळे माझे पोट बिघडत होते, पण मी काहीच करू शकत नव्हते. ते जे काही बोलले ते मी नेहमीच सहन केले. एके दिवशी मला खूप ताप आला. मी साफसफाई करत होते आणि मला घर साफ करता येत नव्हते. मी खूप सावकाश काम करत असल्याचे माझ्या मामीने पाहिले. तेव्हा तिने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. माझ्या मामीने माझ्या आईवडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की ते स्वतः मरण पावले आहेत आणि आपल्या मुलीला आमच्याकडे सोडले आहे. या करमजलीने काहीही साध्य होणार नाही. इथे राहूनच ती फुकटची भाकरी तोडत राहते. जेव्हा ती माझ्या आईवडिलांबद्दल वाईट बोलली तेव्हा मला ते सहन झाले नाही आणि मग मी रडत रडत त्यांच्या घरातून बाहेर पडले. मामीची पण इच्छा होती की मी तिचे घर सोडावे, कारण ती म्हणाली की मी तिच्या घरात राहून जे काही खाते पिते ते तिच्या नवऱ्याची कमाई आहे. तर त्या लोकांनी मला नीट जेवणही दिले नाही मला शांततेत जगू देत होते. एवढ्या लहान वयातही मला घरची सगळी कामं करावी लागली. मग मी त्या लोकांवर बोजा कसा होऊ शकेन? मी घरातून बाहेर पडून लांबवर आले. मामीनी मला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. शेवटी तिला हवं तसं झालं होतं. मी रस्त्याने चालत असताना अचानक एका मोठ्या कारला धडकली. मला खूप दुखापत झाली. ती महिला गाडीतून बाहेर आली आणि मला हाताळू लागली. ती म्हणाली, "काय झालंय तुला? माफ कर बेटा, माझी गाडी चुकून तुझ्यावर आदळली." मी तिला सांगितले की मी खूप अस्वस्थ आहे. माझे वय 13 वर्षे आहे. माझे मामा आणि मामी मला खूप हिणवतात. माझे आईवडील या जगात नाहीत. मी त्या बाईला माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं होतं. ती म्हणाली, "जर तुझं खरंच या जगात कोणी नसेल तर तू माझ्याबरोबर चल. मी एका अनाथाश्रमाला देणगी देते. ते अनाथाश्रम खूप चांगले आहे. तुझ्यासारखी कितीतरी मुलं तिथे राहतात, ज्यांचे आईवडील या जगात नाहीत, किंवा अशी मुले आहेत जी तिथे सोडलेली आहेत. मुली, मी तुला एवढीच मदत करू शकते. मी यापेक्षा जास्त काही करू शकत नाही." मी म्हणाले, "ठीक आहे आंटी, तुम्ही मला फक्त अनाथाश्रमात पाठवा." त्या महिलेने प्रथम मला तिच्या गाडीत बसवले आणि डॉक्टरांकडे नेले. त्याने माझ्या दुखापतीवर मलमपट्टी केली, कारण माझ्या हाताला तिच्या गाडीने धडक दिल्याने दुखापत झाली होती. त्यानंतर ती मला अनाथाश्रमात घेऊन गेली. तिथे तिने वॉर्डनशी माझ्याबद्दल बोलले. तिथल्या वॉर्डनने आनंदाने मला तिथे राहायला जागा दिली आणि मला इथे आणणारी अनोळखी स्त्री ती तिथून निघून गेली. या सर्वांची आमच्या अनाथाश्रमात चांगली काळजी घेतली जाते. मी खूप घाबरले होते. त्यामुळे तिथली वॉर्डन मला घाबरू नको असे सांगू लागली. "इथे राहिलीस तर तुला छान शिकवले जाईल. तुला दिवसातून 2 वेळेचे जेवण देण्यात येईल. तुला झोपण्यासाठी एक पलंग दिला जाईल आणि तुला येथे सर्व सुविधा पुरवल्या जातील." वॉर्डनकडून ऐकून मला खूप आनंद झाला.
मी विचार करत होते की हे अनाथाश्रम असले तरी माझे आयुष्य इथे शांततेत जाईल आणि मग मी या अनाथाश्रमात राहू लागले. मग वेळ केव्हा निघून गेला ते मला कळालेच नाही आणि तशीच मी तरुण झाले. मी खूप सुसंस्कृत होते. मी कधीच काही चूक केली नव्हती. अभ्यासातही मी आघाडीवर होती. मी खूप कर्तृत्ववान होते. म्हणूनच शिष्यवृत्तीच्या आधारे माझ्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलत होते. वार्डन खूप छान होती. तिने मला सुरुवातीपासून खूप साथ दिली. मी 18 वर्षांची झाले होते. वार्डन मला नेहमी तिची मुलगी मानत असे आणि माझ्याप्रमाणे तिथल्या इतर मुलांचीही ती खूप काळजी घेत असे. इथे राहणारी मुलं मुली शिक्षण घेऊन सक्षम झाल्यावर इथून निघून जातात आणि आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगू लागतात. अनाथाश्रमात आम्हाला अनेक उपक्रमही शिकवले गेले. येथे चांगले शिक्षक देखील उपस्थित होते जे आम्हाला 5 तास शिकवायचे. एक प्रकारे आम्ही जिथे राहायचो ते वसतिगृह देखील होते आणि तिथे शिकवले जात असे. इथे आमच्यासाठी 1 तास खेळण्यासाठी ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये आम्ही आमचे आवडते खेळ खेळू शकलो. मी इथे राहून खूप छान वेळ घालवत होते. असे म्हटले जाते की अनाथाश्रमात प्रत्येक मुलाला त्याच्या किंवा तिच्या पालकांसोबत मिळणाऱ्या सर्व सुविधा नसतात. पण मी म्हणेन की असे अनेक अनाथाश्रम आहेत जिथे जगातील प्रत्येक सुखसुविधा उपलब्ध आहेत, जिथे त्यांना अगदी त्यांच्या घरासारखे प्रेम मिळते. जर काही नसेल तर फक्त मुलांचे पालक तिथे नसतात. अनाथाश्रमात आल्यानंतर प्रत्येक प्रकारची सोय माझ्यासाठी उपलब्ध होती. जर काही नसेल तर माझे आईवडील माझ्यासोबत नव्हते. ही एक अशी कमतरता होती जी आयुष्यात कोणीही पूर्ण करू शकत नाही. मला खूप आनंद व्हायचा, पण कधीकधी मला माझ्या आजी आणि आईवडिलांची खूप आठवण यायची आणि मग त्यांची आठवण करून माझे डोळे ओले व्हायचे. मी माझ्या मामा-मामींना विसरले होते. त्या लोकांनी मला कधीच चांगलं वागवलं नाही. मी देवाला प्रार्थना करायचे आणि म्हणायचे की आज माझे आईवडील हयात असते तर मी त्यांच्यासोबत आनंदाने जगले असते. माझे घर चुकले. रात्री अंथरुणावर पडून तासनतास मी त्याचा विचार करायचे आणि स्वतःशीच बोलायचे. माझ्या या परिस्थितीत वार्डनने मला खूप साथ दिली. तिला माझ्या डोळ्यातले अश्रू पाहवत नव्हते. ती आता खूप म्हातारी झाली होती आणि या अनाथाश्रमाच्या मालकाला आणि मालकिणीचेही इथे राहणाऱ्या मुलांवर खूप प्रेम होते आणि त्यांची आवड होती. जी बाई मला इथे सोडून गेली होती ती कधीकधी इथे यायची आणि मी तिला नक्की भेटायचे. पण एके दिवशी तिने येणे बंद केले. कोणत्यातरी मोठ्या आजाराने ग्रस्त होऊन तिने हे जग सोडल्याचे समोर आले. देव त्या स्त्रीला स्वर्गात स्थान देव, कारण तिनेच माझ्यावर दया केली आणि मला इथे सोडले. अशीच बरेच वर्षे निघून गेली. मी 18 वर्षांची झाले आणि मी इंटर पूर्ण केले होते. त्यानंतर माझ्यासोबत असे काही घडले की आजही ते आठवले की मला रडू येते. मी इथल्या वार्डनची आवडती होती, म्हणूनच माझ्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. आता हे माझे कुटुंब होते. मला वाटले की मी आता तरुण आहे. मी सुरुवातीपासूनच या अनाथाश्रमात आहे, त्यामुळेच आता येथे येणाऱ्या मुलांची सेवा करेल, कारण इथे माझी सेवा नेहमीच चांगली झाली होती. आयुष्य असेच चालले होते. आमच्या अनाथाश्रमात नव्याने आलेल्या मुलांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीमंत बापाच्या मुलाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. हा मुलगा खूप देखणा होता आणि आमच्या कार्यक्रमात तो खास पाहुणा होता. हा मुलगा आमच्या अनाथाश्रमाला भरपूर देणगी द्यायचा. आज मी या मुलाला पहिल्यांदा पाहिलं आणि मला पहिल्याच नजरेत हा मुलगा आवडला. आज एक विचित्र गोष्ट होती. तो दिसायला जितका सुंदर होता तितकेच त्याचे शब्दही सुंदर होते. असेच दिवस जात होते. मग एके दिवशी अचानक तो मुलगा वार्डनला भेटायला अनाथाश्रमात आला. मी माझा पूर्ण दिवस वार्डनसोबत घालवायचे. मग कधी मला कळालं की मुलाला वार्डनला भेटायचं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा मनात जागृत होऊ लागली. त्या मुलाचे नाव होते प्रकाश. मी त्याला पाहिल्या क्षणी त्याच्या प्रेमात पडले. आजच्या आधी माझ्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं. प्रकाशला पाहून अशी जागृत झाली होती तशी भावना कुणाला पाहून माझ्या मनात कधीच जागृत झाली नव्हती. यावेळी या मुलाने आणि त्याच्या सौंदर्याने माझ्या मनाला आकर्षित केले होते आणि माझ्या मनावर पूर्णपणे कब्जा केला होता. माझे लक्ष पुन्हा पुन्हा या मुलाकडे का जात होते तेच कळत नाही. जेव्हा तो मुलगा वार्डनला भेटायला आला तेव्हा त्याने असे काही बोलले ज्यामुळे माझे मन विरले आणि माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना. पण माझ्या आनंदाला सीमाच नव्हती. त्याने वार्डनला सांगितले की मला कविता खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तुम्हाला माझ्याबद्दल चांगलंच माहिती आहे. मी कविताला खूप खुश ठेवेल. वार्डन प्रकाशला चांगलीच ओळखत होती. तो कोणत्या कुटुंबाचा होता आणि श्रीमंतही होता हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी प्रकाशला सांगितले होते, एकदा मी कविताशी बोलते, मग मी तुला उत्तर देईल. वार्डनने मला याबद्दल सांगितल्यावर मी आनंदाने उडी मारली आणि तिने लगेच होकार दिला. पण त्याचवेळी मला माझ्या अभ्यासाचीही काळजी वाटू लागली. मला फक्त पुढे शिकायचे होते. पण प्रकाशने मला वचन दिले होते की लग्नानंतर तो मला अभ्यास करू देईल आणि माझ्यावर कोणतेही बंधन घालणार नाही. मी लग्नाला हो म्हणाले होते. अशा रीतीने प्रकाशशी लग्न करून मी त्याच्या घरी गेले. वार्डनने मोठ्या थाटामाटात माझे लग्न लावले होते. हे अनाथाश्रम माझे माहेरचे घर होते
आणि माझ्या माहेरच्या घरापासून दूर जाताना मी खूप रडले होते, कारण इथल्या सर्व लोकांची माझी खूप ओढ लागली होती. माझ्या बालपणीची बरीच वर्षे मी अनाथाश्रमात घालवली होती. त्यामुळेच प्रकाशच्या घरी गेल्यावर आनंद तर झालाच, पण मन दुःखीही झाले. अनाथाश्रमात घालवलेला माझा वेळ मला खूप आवडला. प्रकाश खूप देखणा होता. प्रकाशने मला खूप प्रेम दिलं होतं. इतकं प्रेम दिलं होतं की मी त्याच्यासाठी वेडी झाले होते. लवकरच माझ्या लग्नाला 6 महिने उलटून गेले आणि मला ते कळालेही नाही. कारण जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षण जड वाटतो आणि वेळ आनंदाने निघून जातो तेव्हा आपल्याला कळतही नाही. माझ्या पतीने मला जगातील सर्व सुख दिले होते. माझे पती श्रीमंत असण्यासोबतच खूप कोमल मनाचेही होते. प्रकाशने त्याच्या प्रेमाने आणि आपुलकीने माझा विश्वास पूर्णपणे जिंकला होता. जर मी दिवसाला रात्र म्हणाले तर प्रकाश रात्र म्हणायचा आणि मी रात्रीला दिवस म्हणाली तर प्रकाश दिवस म्हणत होता. आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं. प्रकाश नेहमी माझ्यासाठी नवीन कपडे घेत असे आणि मला सर्व प्रकारची फॅशन करायला लावत असे. मला एवढी फॅशन कशी करायची हे देखील माहीत नव्हते. प्रकाश माझ्यासाठी जे काही नवीन कपडे ट्रेंडमध्ये असेल ते आणत असे, कारण मी नेहमी सलवार सूटमध्ये असे. मी कधीही फॅशनेबल कपडे घातले नाहीत, पण प्रकाश नेहमी माझ्यासाठी आधुनिक कपडे आणत असे, जे परिधान करताना मी खूप संकोच करायचे, कारण ते कपडे खूपच लहान होते. मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे, हे कपडे खूप छोटे आहेत. माझे पती मला नेहमी एक गोष्ट समजावून सांगत होते की तुझ्या नवऱ्यासाठी फॅशन करण्यात काहीच गैर नाही. तू हे छोटे कपडे घालून घराबाहेर जात नाहीस की इतरांसमोर जात नाहीस. काहीही असो, तू तुझ्या पतीसमोर हे करत आहे आणि जर तुझ्या पतीने आनंदाने असे कपडे आणले तर तुला काही त्रास होऊ नये. आणि मग आपल्या घरात आपल्या दोघांशिवाय दुसरे कोणीच नाही, मग लाज कशाची? तिथे फक्त मी आणि तूच आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे ड्रेसिंग कर आणि यासह तयार राहत जा. माझा नवरा काय म्हणतोय ते मला समजत होतं, कारण मी बाहेरचं फारसं जग पाहिलं नव्हतं. पती हा देव आहे असे मी नक्कीच ऐकले होते. एखाद्याने नेहमी आपल्या पतीची आज्ञा पाळली पाहिजे आणि स्त्रीला पतीच्या आनंदासाठी सर्व काही करावे लागते, तरच घरात आणि जीवनात आनंद निर्माण होतो. माझे पती मला खूप लहान कपडे घालायला लावायचे, ज्यात माझ्या शरीराचा बराचसा भाग दिसत होता. रोज तो मला काही ना काही ड्रेस भेट द्यायचा आणि तो घालायचा हट्ट करायचा. माझा नवरा माझ्यासाठी ड्रेस घेऊन येताच तर तो लगेच म्हणायचा, लवकर हे कपडे घालून तयार हो. आणि त्यानंतर माझा नवरा कॅमेरा आणून मला कॅमेऱ्यासमोर बसवायचा. दिवसभर माझा नवरा मला तेच कपडे घालून समोरच्या खोलीत बसवायचा प्रयत्न करायचा आणि तो माझे छान फोटो आणि व्हिडिओ बनवत राहायचा. माझ्या नवऱ्याला ही सवय का होती माहीत नाही. जेव्हा मी त्याला विचारले की व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढणे हे तुझे काम आहे का, तर तो म्हणतो नाही नाही, ते माझे काम नाही. मग तो असे का करत असे मला माहीत नाही. मी म्हणायचे, जर हे तुझं काम नाही तर मला एवढी तयारी करून ह्या कपड्यांमध्ये कॅमेऱ्यासमोर का बसवतो? माझे बोलणे ऐकून माझा नवरा हसायला लागतो आणि म्हणतो, तुला समजणार नाही. मला तुला माझ्या आयुष्यात आणि या कॅमेऱ्यात कैद करायचं आहे. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला टिपायचा आहे. माझ्या नवऱ्याचे म्हणणे मला काहीच समजले नाही. माझे पती माझा प्रत्येक फोटो कॅमेऱ्यात काढत असत, पण त्यांनी स्वतः माझ्यासोबत कधीही क्लिक केलेले फोटो घेतले नाहीत. मी प्रकाशला माझ्यासोबत फोटो किंवा व्हिडिओ बनवायलाही सांगत होते. जेव्हा तुला मला तुझ्यासोबत पाहायचे असेल तेव्हा माझ्याबरोबर फोटो काढ. तूही माझ्यासोबत फोटो काढ आणि आनंदी राहा. त्यामुळे प्रकाश नेहमी हसत हसत मला म्हणायचा की या कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी तुला किती मोठी किंमत मिळेल हे तुला माहीत नाही. तुला इतकं मिळेल की तू श्रीमंत होशील. माझा नवरा काय बोलतोय ते मला काहीच समजत नव्हते. मग माझे पती हसून बोलायचे आणि गोष्टी गोल गोल फिरवायचे. तो म्हणायचा की हा कॅमेरासमोर यायला तुला किती किंमत मिळेल आणि ज्या दिवशी ती मिळेल त्या दिवशी तुला किती आनंद होईल हे माहीत नाही आणि तू स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी समजशील. माझ्या पतीचे प्रेम मिळाल्यानंतर मी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी समजत होते, कारण मी ज्या परिस्थितीतून गेले होते आणि ज्या परिस्थितीत मी जगत होते, त्यानंतर मला एका प्रेमळ माणसाच्या सहवासाची गरज होती, जी मला माझा नवरा म्हणून घेऊ शकेल. देवाने मला ते दिले होते. माझ्या पतीवर खूप प्रेम होते, तसे त्याचेही माझ्यावर प्रेम होते. तो सतत माझ्या मागे फिरत असायचा. तो नेहमी माझ्या सौंदर्याची प्रशंसा करत असे. प्रकाशने जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला पाहताच त्याला मी आवडले. मी त्याच्या हृदयात कसे पडले हेच कळत नाही. तो नेहमी मला सांगायचा की हे कपडे परिधान केल्यावरही तू मला तितकीच सुंदर दिसतेस. त्यावेळी माझे मन तुझ्याबद्दल भरले होते आणि मी मनात ठरवले होते की जर मी लग्न केले तर मी फक्त कविताशीच करेल, नाहीतर मी कोणाशीही करणार नाही. प्रकाशसोबत आयुष्य जगताना मला कशाचीही फिकीर नव्हती. प्रकाशने माझ्यासाठी जगातली प्रत्येक गोष्ट घरी आणून दिली होती. मला आणखी काय हवे होते? आणि माझा नवरा नेहमी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. पण फक्त एका गोष्टीने मला खूप त्रास दिला आणि मला विचार करायला भाग पाडले. प्रकाश मला सतत कॅमेऱ्यासमोर का ठेवतो? तुम्हीही माझ्यासोबत फोटो क्लिक करून घ्या, असे मी जेव्हा म्हणायचे तेव्हा तो नेहमी या प्रकरणाला ट्विस्ट करायचा
आणि त्यात मोठ्या प्रमाणात पैसा आहे असे सांगून तो टाळायचा. मला पैशांची देणे घेणे नव्हते. माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही होते. माझ्या पतीकडे इतके पैसे नसले तरीही मी माझ्या पतीवर खूप प्रेम केले असते. माझ्या पतीविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नव्हती. एकच विचार मला आतून त्रास देत होता. मग मी हा विचार माझ्या मनातून काढून टाकायचे आणि दुर्लक्ष करायचे. प्रकाश मला कधीकधी अनाथाश्रमात घेऊन जायचा. अनाथाश्रमात गेल्यानंतर तिथल्या जुन्या मैत्रिणींना भेटल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा. नेहमी अनाथाश्रमात गेल्यावर तिथल्या शिक्षिका आणि वार्डन मला विचारायच्या, तुला प्रकाशचा काही त्रास आहे का? मी म्हणायचे नाही. प्रकाश माझ्यावर खूप प्रेम करतो, तो माझी खूप काळजी घेतो. आणि मग ती प्रकाशलाही तेच विचारायची की कविता तुला कधी त्रास देते का? यावर प्रकाश खुश व्हायचा आणि माझी खूप स्तुती करायचा. प्रकाश नेहमी मला सांगायचा की त्यानेही आईवडिलांशिवाय आयुष्य घालवले आहे, म्हणूनच मलाही तुझ्यासारख्या मुलीच्या सहवासाची गरज होती. एके रात्री मी झोपली असताना प्रकाश अचानक खोलीत शिरला. प्रकाशच्या हातात एक पिशवी होती, ज्यामध्ये खरेदीच्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. जेव्हा प्रकाश आला आणि मला झोपलेले पाहून त्याने मला उठवले आणि म्हणाला, बघ, आज मी तुझ्यासाठी पूर्ण शॉपिंग मॉल विकत घेतला आहे. आजच्या शूटिंगसाठी मला खरोखरच फर्स्ट क्लासची गरज आहे. माझ्या नवऱ्याची ही गोष्ट मला अडचणीत आणायची. मी माझ्या पतीला नेहमी म्हणाले की तू मला नेहमी कपडे घालून का त्रास देतोस? मी फिल्मी हिरोईन आहे का, की एक मॉडेल जी तुझ्यासोबत सतत शूटिंग करत असते? तू माझ्यावर चित्रपट बनवत आहेस का? आणि शूटिंगसाठी तू नेहमीच वेडा असतोस. मी माझ्या पतीला सांगितले, मला सध्या खूप झोप येत आहे, मी तुला सकाळी हे कपडे घालून दाखवते. पण माझा नवरा ठाम होता. तो म्हणाला, आत्ताच उठ आणि हे कपडे पटकन घाल आणि त्यात तू किती सुंदर दिसतेस ते दाखव. मला इथे आणि आताच शूट करायचं आहे. माझ्या नवऱ्याचा हा वेडेपणा मला खूप त्रास देत असे. मी दुसऱ्यांदा तयार होण्यास नकार दिला तेव्हा माझ्या नवऱ्याचा बदललेला चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. अचानक माझ्या पतीला खूप राग आला. तो असा का रिॲक्ट करत होता माहीत नाही. रागावून तो मला सांगू लागला की तो म्हणतो तसे कर. त्याच्या वागण्याने मी घाबरले हे पाहून तो अचानक माझ्याशी प्रेमाने बोलू लागला. मला प्रेमाने तयार होण्यास सांगू लागला. प्रकाश आज असे रागाने बोलल्याने मला आश्चर्य वाटले, कारण तो नेहमी माझ्याशी प्रेमाने बोलायचा. याचे कारण मी नेहमी एकदाच त्याची विनंती मान्य करायची. आज मी त्याला तयार होण्यास नकार देत होते, त्यामुळेच कदाचित तो माझ्याशी असे वागला असेल. त्या क्षणी मी घाबरले आणि घाबरून मी उठले आणि आधी तयार झाले. आता माझ्या मनात नवऱ्याची भीती निर्माण झाली होती. मी प्रकाशशी पूर्वीसारखे मोकळेपणाने बोललेही नाही. मला कळत नाही की प्रकाशमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे असे मला का वाटत होते. असे काहीतरी आहे ज्याबद्दल प्रकाश नेहमी काळजीत असतो आणि माझ्यावर अनेक वेळा अडचणीत येतो. या अशा गोष्टी होत्या ज्याकडे मी जास्त काळ दुर्लक्ष करू शकत नव्हते. मी सांगितले तरी कोणाला सांगणार? या जगात असे कोणी नव्हते की जे माझे अनुसरण करेल आणि माझ्या आरोग्याची चौकशी करेल. जेव्हा मी स्वतः अनाथाश्रमात जायचे तेव्हा तिथल्या लोकांशी बोलायचे. तिथेही प्रकाश मला एकटे सोडत नव्हता. मी तयार होऊन बाथरूममधून बाहेर येताच माझ्या पतीने मला प्रेम करायला सुरुवात केली आणि मला बेडवर बसवले आणि माझे केससुद्धा सेट करू लागला. जणू ते मला एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार करत आहेत असं वाटत होतं. मी खूप घाबरले होते. माझ्या पतीने माझे केस वेगळे केले आणि मला कॅमेरासमोर बसवले. मी घाबरून तासनतास कॅमेरासमोर बसून राहिले आणि प्रकाश वेगवेगळ्या कोनातून माझे फोटो काढत राहिले. मग काही वेळाने माझ्या पतीने कॅमेरा उचलला आणि घरात एक खोली होती जिथे प्रकाशचे फोटोग्राफीचं सर्व सामान पडलेलं होतं, जिथे प्रकाश फोटोशूटनंतर फोटो आणि व्हिडिओ एडिट आणि डेव्हलप करायचे आणि चित्रपटही बनवायचे. मला त्या खोलीत जाण्यास मनाई होती. प्रकाशने लग्नाच्या रात्रीच मला सांगितले होते की तू या खोलीत अजिबात जाऊ नकोस, ही माझी वैयक्तिक खोली आहे. जेव्हा जेव्हा मी तिथे साफसफाईसाठी जायचे तेव्हा माझे पती म्हणायचे की मी स्वतः तिथे साफसफाई करेल, चुकूनही तिथे जाण्याची गरज नाही. माझे बरेच सामान तिथे विखुरले आहे. जर माझी कोणतीही वस्तू हरवली तर खूप समस्या निर्माण होईल. हा सगळा विचार करून मी या खोलीत गेले नाही. माझ्या नवऱ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी तिथे पडल्या होत्या आणि मग त्यांनी मला तिथे जायला नकार दिला होता. मग मला तिथे जायची काय गरज आहे? त्यामुळे मलाही तिकडे जाणे योग्य वाटले नाही. पण आता प्रकाशची कृती मला योग्य वाटत नव्हती. आता मला असे वाटले की मी जाऊन ती खोली तपासावी, त्यात काय आहे आणि माझा नवरा माझ्या फोटोचा असा वेडेपणा का दाखवतो. मी दिवसभर विचार करायचे की माझ्या नवऱ्याकडून त्या खोलीची चावी कशी मिळवायची आणि खोली कशी तपासायची, कारण आता मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. जेव्हा मी प्रकाशच्या कृती पाहिजे तेव्हा मला त्याच्या काही कृती विचित्र वाटू लागल्या. पण मी असहाय्य होते. मी काहीच करू शकत नव्हते. मला फक्त माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्व गोष्टी दिसत होत्या. माझ्या नवऱ्याच्या खिशात नेहमी बंदूक असायची. मी विचारले, तू हे तुझ्याकडे का ठेवतोस? तर तो म्हणायचा, मी हे माझ्या सुरक्षिततेसाठी ठेवले आहे. एवढ्या मालमत्तेचा मी एकटाच मालक आहे. अशा लोकांचे अनेक शत्रू असतात.
आणि मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपले इकडे तिकडे शत्रू आहेत, तेव्हा आपल्याला स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. पण आता मला खूप दिवसांपासून हे लक्षात येत होते की जेव्हाही माझा नवरा मला तयार व्हायला सांगायचा, तेव्हा तो माझ्यासमोर बंदूक ठेवायचा. हे पाहून माझे हृदय थरथर कापत होते आणि भीतीमुळे मी माझ्या पतीला काही प्रश्न विचारू शकत नव्हते. प्रकाश माझ्या शांततेचा सहज फायदा घेत होता. सारं काही असंच चालू होतं. पूर्वी मला वाटायचे की मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे, जिला प्रकाशसारखा नवरा मिळाला आहे. पण हळूहळू जसा जसा वेळ निघून जाऊ लागला, तसा तसा हा माझ्यासाठी तुरुंग असल्यासारखे वाटू लागले. अनाथ आश्रमात मला यापेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळाले होते. आता हे घर मला कारागृहासारखं वाटू लागलं होतं आणि मी असा कैदी होते की ज्याला ना कुणासमोर व्यक्त होता येत होते, ना कुणाकडे तक्रार करता येत होती. घरात माझे सर्वस्व माझे पती होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे पती उठले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की आज त्यांचे काही मित्र जेवायला घरी येणार आहेत, तर रात्रीचे जेवण तयार ठेव. आजच्या आधी माझ्या पतीचे मित्र कधीही घरी आले नाही. मला खूप आश्चर्य वाटले. मला पाहून प्रकाश हसायला लागला आणि मला म्हणाला, आज तू लॉटरी जिंकणार आहेस. आज तुला खूप खास किंमत मिळणार आहे. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी काळजीत पडले. तो काय बोलतोय आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तो म्हणू लागला, मी गंमत करतोय. तू फक्त प्रत्येक गोष्टीवर गंभीर होते. आदल्या रात्री अन्न तयार कर. आज माझ्या मित्रांना माझ्या घरी जेवायचे आहे. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ठीक आहे, मी जेवण बनवते. मी मोलकरणीसह जेवण तयार केले होते. प्रकाशचे मित्र आले आणि मग सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते सर्व त्या बंद खोलीत गेले, जिथे माझ्या पतीने मला जाण्यास मनाई केली होती. माझे सगळे फोटो आणि व्हिडिओज तिथे ठेवले होते. तिथे जाण्याचा या लोकांचा काय अर्थ होता हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी हा सर्व विचार करत असतानाच प्रकाशचे सर्व मित्र हसत हसत बाहेर आले आणि म्हणाले, वा, काय अप्रतिम आयटम आहे. ते माझ्यासाठी असे शब्द वापरत होते. असे शब्द माझ्या कानावर पडले तेव्हा मला धक्काच बसला. मनात विचार आला, हे कोणते मित्र आहेत जे अशी भाषा वापरत होते. मी माझ्या खोलीत बसल्यामुळे नवरा रूमवर येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. काही वेळाने माझा नवरा आला. तेव्हा मी त्याला विचारू लागले, तुझे सगळे मित्र त्या खोलीत काय करायला गेले होते, ज्यामध्ये फक्त माझे फोटो आणि व्हिडिओ होते. पण प्रकाशने माझे अजिबात ऐकले नाही आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून तो खोलीतून निघून गेला. होय, मी नक्कीच पाहिले की माझ्या नवऱ्याच्या हातात खूप पैसे होते आणि तो हसत माझ्याकडे बघू लागला आणि पैशांकडे बोट दाखवू लागला. माझे मन खूप घाबरले होते. मला असे वाटले की काहीतरी नक्कीच चुकीचे आहे. हे लोक असे काही काम करत आहेत जे माझ्या नजरेच्या बाहेर आहे. मी प्रकाशची आतुरतेने वाट पाहू लागले. पण आज रात्री माझा नवरा घरी आला नाही. रात्रभर नवऱ्याची वाट पाहत राहिले. तो मित्रांसोबत घराबाहेर पडला असून रात्रभर घरी आला नव्हता. माझे पती जेव्हा पहाटे घरी आल्यावर त्याची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले. आजच्या आधी असे कधी झाले नव्हते की प्रकाशने दारू प्यायली होती. तो नशेत घरी आला होता. जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण मला प्रकाशचं वेगळं रूप दिसत होतं. माझं संपूर्ण आयुष्य पणाला लागले होते. प्रकाशशी लग्न करणं हा माझा चुकीचा निर्णय होता का, या विचाराने मी रडत होते. पण मला माझ्या एकाही प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. या सर्व विचारांनी माझ्या मनावर पूर्णपणे कब्जा केला होता. एकतर प्रकाश रात्रभर घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो घरी आला तेव्हा तो देखील दारूच्या नशेत होता. आता मला भीतीमुळे माझ्या नवऱ्याला काही प्रश्न विचारता येत नव्हते, कारण मला माहीत होते की जर मी त्याला यावेळी काही प्रश्न विचारला तर माझा नवरा माझ्यावर रागावेल, बाकी काही करणार नाही आणि प्रकाशच्या या स्थितीत तो माझ्यावर हातही उचलू शकला असता. मी शांतपणे बाजूला बसले. मला खूप भूक लागली होती. घरात खायला काही नव्हते. मी हळूच माझ्या पतीकडे गेले आणि त्यांना म्हणाले, प्रकाश, मला खूप भूक लागली आहे. घरी खायला काही नाही. कृपया मला बाहेरून काहीतरी खायला आणा. मी हे सगळं सांगताना माझ्या पतीला हादरवून सोडलं. तेव्हा मद्यधुंद अवस्थेत प्रकाश मला बाजारात जाऊन स्वतः वस्तू घेऊन येण्यास सांगू लागला. आजच्या आधी माझ्या पतीने मला कधीच घराबाहेर पडू दिले नाही. बाहेर जाण्याची परवानगी होती. तो मला कुठेही सोबत घेऊन जायचा, मला गाडीत घेऊन जायचा आणि पल्लू डोक्यावर ठेवायला सांगायचा. तुझा चेहरा कोणालाही दिसू नये. मी म्हणायचे, असे का? तर माझे पती म्हणायचे, सुसंस्कृत मुली अशा असतात. मला माहीत आहे तू खूप सुसंस्कृत आहेस. जर तू तुझा चेहरा झाकून ठेवलास तर माझ्याशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही, कारण तुझ्यावर इतरांची नजर मला सहन होत नाही. माझा नवरा अशा प्रकारे हक्क सांगायचा ते मला आवडायचे. म्हणूनच मी माझा चेहरा व्यवस्थित झाकून घ्यायचे. पण आज तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि मला घरातून एकटे निघून जाण्यास सांगत होता. आज मला खूप विचित्र वाटत होते. मी मनात ठरवले होते की वस्तू आणण्याच्या बहाण्याने मी अनाथाश्रमात नक्कीच जाईल आणि तिथे जाऊन मी हे सर्व वार्डनला सांगेल. कदाचित मला त्यांच्याकडून काही चांगला सल्ला मिळू शकेल आणि माझे घरही वाचेल, कारण मला माझे घर उद्ध्वस्त होताना दिसत होते. माझे पती अजूनही दारूच्या नशेत झोपलेले होते. घर बंद करून मी ड्रायव्हरसोबत काहीतरी खायला बाजारात गेले होते
आणि ड्रायव्हरलाही मला अनाथाश्रमात घेऊन जाण्यास सांगितले होते. एका रेस्टॉरंटच्या बाहेर कारमधून उतरताच लोक माझ्याबद्दल वाईट बोलू लागले आणि माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. हे लोक माझ्याकडे असे का बघत आहेत हे मला समजत नव्हते. मला वाटले की हे लोक दुसऱ्या कोणाला पाहून असे बोलत असतील, पण रहस्य काही वेगळेच होते. आज मी तोंडावर पदर घातला नाही. आज मी माझा चेहरा उघडा करून घराबाहेर पडले. पण जेव्हा काही लोक माझ्याकडे आले आणि मला शिवीगाळ करू लागले तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला समजत नव्हते की लोक मला असे का बोलत आहेत. मी विचारायचा प्रयत्न केला तरी लोकांनी मला इतक्या गोष्टी सांगायला सुरुवात केली की मी माझ्या कानाला हात लावू लागले. तेवढ्यात एका मुलीने मला तिच्या मोबाईलवर असा व्हिडिओ दाखवला की मला माझ्या पायाखालची जमीन सरकते असे वाटले, कारण मी त्या व्हिडिओत होते. स्वतःचा व्हिडिओ पाहून मी खूप अस्वस्थ झाले आणि पटकन तोंड लपवून गाडीकडे गेले. मी खोलीत बसले आणि ड्रायव्हरला मला अनाथाश्रमात नेण्यास सांगितले. मी काहीही न खाता तेथून अनाथाश्रमात आले आणि अनाथाश्रमात येताच मी वार्डनला मिठी मारली आणि खूप रडले. मला पाहून वार्डन अस्वस्थ झाली आणि माझ्या रडण्याचे कारण विचारू लागली. मला काय बोलावे तेच समजत नव्हते. प्रकाश माझ्यासाठी जे कपडे आणत असे ते खूप छोटे कपडे होते. जेव्हाही मी त्याला असे छोटे कपडे घालू द्यायला नकार दिला तर तो माझ्याशी भांडू लागला. आज मला हे सगळं प्रकरण समजलं होतं, पण माझ्या जिभेने काही व्यक्त करता येत नव्हतं. हे वास्तव मी कसे सांगू? हा मी पाहिलेला सर्वात घाणेरडा व्हिडिओ होता. यामुळेच प्रकाश माझ्यासोबत कॅमेरासमोर उभा राहत नव्हता. माझ्या कपड्यांकडे पाहून मला विचित्र वाटत होते. जर यावेळी मी सूट घातला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, कारण आजपर्यंत मी कोणाला तोंड दाखवले नव्हते आणि आज सगळ्या जगाने माझ्यावर एवढा मोठा अत्याचार केला होता. आता काय करावं तेच समजत नव्हतं. वार्डनला मिठी मारून मी सतत रडत होते. मी वार्डनला सगळं सांगितलं होतं. माझे बोलणे ऐकून तिला पण काळजी वाटायला लागली. मला एकच प्रॉब्लेम होता की माझी इज्जत खूप खालावली होती. जे लोक नेहमी माझी सुसंस्कृत म्हणून स्तुती करत होते ते मला शिव्या देत होते आणि या सगळ्याला माझा नवराच जबाबदार होता. मी मनात ठरवले होते की मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाणार नाही आणि असे कृत्य केल्याबद्दल मी त्याला कधीही माफ करणार नाही. मी वार्डनसोबत एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार मी शांतपणे घरी परतले. मी घरी गेले तेव्हा माझे पती अजूनही मद्यधुंद अवस्थेत होते. मी प्रकाशवर कोणतेही प्रकरण उघड होऊ दिले नाही. मला संपूर्ण सत्य कळाले हे त्याला माहीत नव्हते. त्याने माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात करावी असे मला वाटत नव्हते. प्रकाशला शुद्धीवर आल्यावर मला त्याच्या जवळ पाहून खूप आनंद झाला. इच्छा नसतानाही मी माझ्या नवऱ्याला उत्तम प्रकारे प्रतिक्रिया देत होते. मी रात्रीबद्दल प्रकाशशी बोलले नाही, पण मला प्रकाशचा खूप राग आला होता. आज प्रकाश जेव्हा पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला तेव्हा मी खूप काळजीपूर्वक स्टॅम्प पेपरवर प्रकाशची सही घेतली. त्याच्या नावावर असलेल्या प्रकाशच्या सर्व मालमत्ता मला स्टॅम्प पेपरवर मिळाल्या होत्या, कारण या मालमत्तेच्या आधारे प्रकाशने दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करावे असे मला वाटत नव्हते. आणि त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रकाशने माझ्यासोबत जे काही केले होते मी पोलिसात जाऊन माझे म्हणणे मांडले होते. जेव्हा पोलीस घरी आले तेव्हा एक बंद खोली होती, ज्यामध्ये माझ्या पतीने मला कधी जाऊ दिले नव्हते. तेव्हा त्या खोलीचे कुलूप तुटले होते. ते पाहून मी थक्क झाले, कारण माझे घाणेरडे व्हिडिओ आणि फोटो तिथे पडलेले होते. माझ्याशिवाय इतर अनेक मुली होत्या ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो तिथे होते. हे सर्व पाहून मी किंचाळू लागले. प्रकाशने मला खूप विचित्र पद्धतीने तोडून टाकले होते. माझ्या सन्मानाचा लिलाव झाला होता. मला स्वतःकडे बघता येत नव्हते. मी प्रकाशला माझा नवरा म्हणून निवडले होते, पण त्याने माझ्यावर खूप अन्याय केला. पोलिसांनी प्रकाशला मद्यधुंद अवस्थेत अटक केली होती आणि माझ्या वक्तव्याच्या आधारे प्रकाशला कठोरात कठोर शिक्षा सुनावली होती. मी न्यायाधीशांना सांगितले होते की त्याला अशी शिक्षा द्या की तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात पुन्हा कोणत्याही मुलीसोबत असे करू शकणार नाही. प्रकाशने माझे सर्व चांगले गुण धुळीत मिसळले होते. जाणून बुजून केलेल्या चुकांसाठी मी देवाची माफीही मागितली होती, पण प्रकाशला त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्यात मी कोणतीही कसर सोडली नव्हती. आता मी अनाथाश्रमात वार्डनसोबत माझे आयुष्य जगत आहे आणि मी नेहमीच येथील मुलींना स्वतःचे संरक्षण करायला शिकवते आणि मी मुलांना सांगते की नेहमी मुलींचा आदर करायला शिका, कारण मुलींचा आदर कसा करायचा हे मुलांना कळायला हवे. जर मुलींना प्रकाशसारख्या लोकांचा सामना करावा लागला तर त्या स्वतःचे संरक्षण करू शकतात. आजही जेव्हा मी माझ्या भूतकाळाचा विचार करते तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. देव सर्व मुलींच्या सौभाग्याला आशीर्वाद देव आणि त्यांच्या आईवडिलांची सावली त्यांच्यापासून कधीच हिरावून घेऊ नये, अशी मी देवाला प्रार्थना करते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर एखाद्या मुलाला आईवडील नसतील तर कृपया त्याला या जन्मात दुःख देऊ नका, कारण तुम्ही इतरांच्या मुलांसाठी जे काही करता तेच एक दिवस तुमच्या मुलांच्या बाबतीतही घडू शकते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल. धन्यवाद.